घासकोपरी संघ. अगदी बघा 1:45 इथे मॅच आता पहिली खेळतो त्यांची आजच्या एकूणच स्पर्धेतली. आलेत किती वाजता तुम्ही? 7:30 आले होते बघा. अभिनंदन तुमचं. आणि मित्रांनो तुमच्या कमिटमेंटची दाद देतो मी. याला म्हणतात क्रिकेट. एवढ्याच रवीला पहिला चेंडू अगदी बॅकफुटवर खेळला आणि तिथून कट केलाय. चांगला फटका आहे. इथे क्षेत्ररक्षण झालं मात्र तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषा पार. चौकार. अगदी जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला मात्र तरी सुद्धा चेंडू सीमारेषा पार केलाय. थोडंसं बॅलन्स ऑफ झालं आणि म्हणून तिथून हा चौकार आलाय. कौतुक करावं लागेल. मी माशीच म्हटलं ना अगदी 7:30 घासकोपरीचा संघ या मैदानात आहे आणि ते पहिले मॅच खेळतात 1:45. ही कमिटमेंट आहे. मगाशी मी पाहत होतो अगदी बाजूला जे तलाव आहे आणि तलावाच्या इथे काही साहित्य आहेत एक्सरसाइजची. त्यांनी एक्सरसाइज केली आणि आता त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. सुनील यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा जागा बनवायची होती मात्र यावेळेला थोडस उशीर केलाय. बघा हीच महत्वाची गोष्ट असते. टायमिंग ही अशी गोष्ट आहे ना एकदा गेली की गेली. कारण क्रिकेट म्हटलं तर टायमिंगला सर्वात जास्त महत्व आहे. ॲज अ बॅटर म्हणून निश्चितच ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. इथे धोका असू शकेल मात्र नाही. एकच धाव पूर्ण आणि कदाचित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. लेट्स सी अंपायरचा काय डिसिजन येतोय. बॅटर बाद होईल. यस थँक्यू. तर टायमिंग विषयी म्हणत होतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा का महत्वपूर्ण बॅटर. इट्स ऑल अबाउट टायमिंग. इतरांना जी गोष्ट अगदी पिक करण्यासाठी 1 सेकंद लागतो किंवा अजून कमी सेकंद लागतो तर रोहित शर्माकडे अगदी 1.5 मिनिट असतो 1.5 सेकंद असतो सॉरी तो बॉल पाहण्यासाठी. त्याचा टायमिंग आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिलीप येतात नवीन बॅटर. 3 ओव्हरची मॅच आहे. प्लॅनिंग सुरू झालं आहे. प्रत्येक संघ आपापलं प्लॅनिंग घेऊन येतोय आणि या स्पर्धेवर नाव कोरायचं आहे. त्या ट्रॉफीज बघतोय अगदी अफलातून ट्रॉफीज. आणि मी कौतुक करीन ते म्हणजे उदय गुरुनाथ पाटील. कदाचित तो ही मॅच पाहत असेल. एकूणच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी ही सगळी पारितोषिकं आज या स्पर्धेसाठी दिलेत. त्यांचं मनापासून कौतुक आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभाग दिलाय त्यांचंही मनापासून कौतुक आहे. न्यू बॅटर इन होत आहे दिलीप. सुनील वर्सेस दिलीप मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर होता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो लाईनमध्ये आहे. चांगला चेंडू चांगला कमबॅक. पुन्हा एकदा नक्कीच सुनीलचं कौतुक करेन. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्याच्या एकूणच शरीरावर परिधान केलेलं आपल्याला दिसतंय यशवंत पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून. लो फुलटॉस डिलिव्हरी टर्न केलाय चेंडूला. अगदी फाईन खेळलेत. या कदाचित असतील 2 धावा. थँक्यू राठोड सर. काय पंचगिरी राहिलंय. अशोक राऊत सर असो नितीन राठोड सर असो किंवा आमचे वन अँड ओनली मिस्टर शाहरुख खान संजय मेहरा असो चांगले अंपायरिंग राहिले. आणि एकाच मैदानावर भारत वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळणं ही देखील एक त्यातल्या त्यात एक आपल्यासाठी खास महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली आहे. मजा आली आहे. किती क्रिकेटपटू आले किती क्रिकेटपटू गेले. प्रत्येकाचा एक वेगळा खेळ एन्जॉय करता आला. 50+ क्रिकेट अगदी जबरदस्त पाहायला मिळालं. ऑल थँक्स टू राजू पाटील अँड जितू पाटील या सगळ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद द्यावंसं वाटते. इथेही आपण बघतोय चांगल्या पद्धतीचा फटका होता. 2 धावा कन्वर्ट केल्या. धावसंख्या जर बघितली तर अगदी पहिल्या ओव्हरनंतर दिसते ती म्हणजे 9. मागच्या काही सामन्यामध्ये सातत्याने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आपण बघितलेत. याचं कारण आहे कन्सिस्टन्सी या सगळ्या खेळाडूंची. आणि क्रिकेटमध्ये सातत्याला भरपूर महत्त्व असतं. सचिन तेंडुलकर का महान ते याच गोष्टीसाठी. अगदी 24 वर्ष आणि 24 वर्षात सातत्य.
मात्र 40+ क्रिकेट जिवंत ठेवण्यामागे निश्चितच भरपूर मोठा वाटा अगदी आपल्या संघटनांचा आहे. त्या संघटना जर नसत्या तर हे क्रिकेट नसतं. त्यामुळे आपली संघटना टिकली पाहिजे. ती ही एकजूट अशीच असली पाहिजे. गावं जोडली जात आहेत ती जोडली गेली पाहिजे आणि त्यासाठी संघटना काम करते. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा मी मनापासून आभार व्यक्त करीन. चांगलं काम तुम्ही करताय. भविष्यात तुम्हाला अजून खूप साऱ्या शुभेच्छा. असंच काम करत राहा. आता स्ट्राईकला बऱ्याच काळानंतर सचिन येतोय. अगदी आतापर्यंत एकही बॉल त्याला स्ट्राईक नव्हती. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुट खेळले. चांगला फटका. 2 धावा. थँक्यू सर. बिलाल पाडा वर्सेस घासकोपरी. आणि सध्या घासकोपरी संघ विचार करतोय 3 षटकामध्ये 30च्या पलीकडे जायचं आम्हाला. पर्याय नाही आहे कारण समोरच्या संघात असलेले बॅटर अगदी कधीही त्यांच्या प्लॅनवर निश्चितच जबरदस्त घाळा घालू शकतात. वेल बोल्ड काय पेस जनरेट केलाय. सुपर हाय ऍक्शन. प्रसाद चांगली गोलंदाजी. अगदी उंच पुढे गोलंदाज आहे. त्यानंतर चेंडू अगदी जर विचार केला तर 7.5 फुटा जबरदस्त गोलंदाजी. आणि हीच खासियत राहिलंय 40+ क्रिकेट देखील काय इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी एक काळ गाजवलाय आणि आत्ताही ते गाजवत. ओ सांभाळा. अगदी थोडंसं मला वाटतं पाय तिथे थोडासा अभ्यास झालाय. थँक्यू. पंच अशोक राऊत काय इशारे देत आहेत. सांभाळा स्वतःला. सध्या संपूर्ण विश्वामध्ये अशी परिस्थिती आहे स्वतःची काळजी स्वतःच घेणं बरं आहे. इतरांवर सोडलं तर मग अपाय होतील. एवढा हा ड्राईव्ह बघा समोर एक वेगळ्या धाटणीचा होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी आलेत. येस वेल डन घासकोपरी. दिलीपचं कौतुक करी मी. पहिली धाव भरपूर वेगाने त्याने पूर्ण केले. या 2 धावा. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 13 झाली आहे. गडी बाद 1. प्रयत्न करतायत बॅटर. प्रयत्न करतायत धावा जमवण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रयत्न करतोय धावा रोखण्यासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला आहे. अगदी समोर खेळलेत. क्षेत्ररक्षण थोड्या वेगळ्या धाटणीचं झालं जरूर. मात्र या 2 धावा. अगदी बघा ती बॅट तिकडे सोडून आलेत मात्र तरी सुद्धा धाव पूर्ण केली. कमिटमेंट लेवल. मी सध्या धावतोय ते माझ्या गावासाठी धावतोय. माझ्या संघासाठी धावतोय. आणि ही जी ओढ आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये आणते क्रिकेटपटूंना की आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. मग मैदान कुठलेही असो. आपल्या संघटनेत जेवढी गावं आहेत वेगवेगळी परिस्थिती असते वेगळ्या मैदानामध्ये. मात्र त्यांच्याशी एकरूप होऊन क्रिकेट खेळणं याची मजा काही औरच. या पुन्हा एकदा समोर पुढे आले. त्यानंतर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रणजितला तुम्ही पाहू शकता. मात्र या घडीला इथे 2 धावा कंप्लीट. काय जबरदस्त स्टॅमिना. आणि आय थिंक घासकोपरीवाले बघा 7:30ला आले. जेवले किती वाजता असतील मला माहिती नाही. पण जर ते 9ला जेवले असतील तर त्यांच्याकडे इनफ टाइम होता सगळ्या गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी. चांगलं काम केलंय. सतरा धावा. पुन्हा एकदा समोर खेळलेत. इथेही कदाचित दुसरी धाव असेल. दिलीपची धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. इथे मात्र चांगलं कलेक्शन. थ्रो चांगला होता. तितकं चांगलं कव्हर अप केलंय ते म्हणजे प्रसाद यांनी. ॲट द एंड दिलीपची घासकोपरी एक्सप्रेस थोडीशी थांबलंय. थोडंसं आता इंजिन मध्ये पेट्रोल भरूया डिझेल भरूया की डायरेक्टली CNG त्यामुळे थांबले ती. वेल्डन. मात्र दिलीप आपलं कौतुक आहे. मनापासून आभार. चांगलं क्रिकेट दाखवलं. धावसंख्या 18. नवीन बॅटर आता विशाल मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 9. दुसऱ्याही षटकात आल्या 9. मागे देखील मी जेव्हा सामना कव्हर करत होतो तेव्हा देखील हीच परिस्थिती होती. त्यामुळे सध्या चिन्ह काही वेगळे आहेत. काल रात्रीपासून ऑटोमेटेड मेसेज फिरत होता. बऱ्याच जणांच्या तो मोबाईलवर आला असेल
की पुढील 3 तासामध्ये रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता. तो ऑटोमॅटेड मेसेज सगळ्यांच्या मोबाईलवर फिरत असेल. मात्र इथे पावसाची काही चिन्ह नाही आहेत. इथे सध्या चिन्ह आहेत चांगल्या क्रिकेटची आणि ते चांगले क्रिकेट आपल्याला बादशाह मैदानात पाहायला मिळते आहे. ऑल थँक्स टू द कमिटी मेंबर. 2 षटकात 18 केले. शेवटच्या षटकासाठी रणजित येतो गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशा काय पद्धतीने गोलंदाजी होणार आहे. मात्र इथे लक्ष असेल ते म्हणजे बॅटरकडे. सध्या बॅटिंग एंडला आहे तो म्हणजे विशाल. एवढा चेंडू हवेत आहे. एक धाव कमी होते आणि कदाचित एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या इथून झाले ते म्हणजे 19. आवाज नाही जात का तिथे? 19 धावा. जास्तही आम्ही जोर लावू शकणार नाहीयेत. मात्र आमच्या आजूबाजूला ज्या सोसायटी आहेत ना त्यांनी आम्हाला अतिशय जबरदस्त सहकार्य दिलंय या स्पर्धेसाठी. एकही कंप्लेंट त्यांच्याकडून नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. समोर खेळे चांगला फटका. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ते म्हणजे प्रसाद यांचं. अगदी एकच धाव. 30च्या पलीकडे जायचं आहे हा विचार आहे. धावसंख्या 20 झाली आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती कमाई होईल धावांची पाहूया. हो यावेळा खराब क्षेत्ररक्षण झालंय. मात्र इथे 2 धावा. मात्र टीम घासकोपरीला अजून काहीतरी वेगळं करावं लागेल. कदाचित त्यांचे जे पाठीराखे आहेत ते म्हणत असतील ये दिल मांगे मोर. ती पेप्सीची ऍड. प्रयत्न करावा लागेल. 90चं क्रिकेट 80चं क्रिकेट मधून अगदी बाहेर आलेले सगळेजण आपल्याला पाहायला मिळत आहे 2026 मध्ये ओव्हर 40चे सामने खेळताना. हा चेंडू यशांवर का नाहीये हा विचार रणजित करतोय. व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव. बघा जास्त आर्ग्युमेंट नाही केली त्यांनी. त्याला पूर्ण कल्पना आहे. एक अतिशय चांगला खेळाडू. अगदी मुंबईचा टाइमशील्ड ए डिव्हिजन सुद्धा खेळलेत. जबरदस्त क्रिकेटपटू. यावेळा समोर चांगला फटका. प्रसाद आहेत मात्र प्रसादला बीट करून चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. जबरदस्त प्रहार तो म्हणजे विशाल याच्या बॅट मधून चौकार. ग्रेट शॉट. अगदी पुन्हा एकदा पाहूया रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं. पिचिंग जर बघितलं आउटसाइड ऑफ स्टंप होती. मात्र ज्या पद्धतीने उभे होते मोठ्या फटक्यासाठी तो टान्स होता. त्या टान्सनं निश्चितच काम करून दिलंय. अगदी वनवाऊन चेंडून सीमारेषा गाठली आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या थोडा एक्स्ट्रा धावा आहेत आणि कदाचित रणजित इथे चूक करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. वेल डन टीम घासकोपरी. यावेळा मात्र वेगवान चेंडू आहे. लेदर बॉल क्रिकेटचा हा अनुभव पुन्हा एकदा दाखवतायत. रणजित नाव आहे. यावेळा अजून 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र इनिंगच्या समाप्ती होते. धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 30. 31 टू विन. 31 धावा विजयासाठी आहेत. आणि चला लगेच विनंती करतो टीम घासकोपरीला मैदान गाठा.
चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. बॅटरला विनंती करतोय. 31वा विजयासाठी आहेत. बादशाह मैदान, जबरदस्त क्रिकेट, अनेक अनेक उत्तम उत्तम संघ, चांगला खेळ इंडिव्हिज्युअल. अंकित कसार आपल्यामधून रजा घेत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक आभार आणि अतिशय चांगला वेळ त्यांनी प्रतीत केला आहे एकूणच या मंचावर. धन्यवाद अंकित कासारजी, आपलं मनापासून हार्दिक आभार आणि असंच येत राहा या सदिच्छा. दोनच आहेत ना मी. 31 टू विन. येस येस, चेंडू सिलेक्ट करतायत नो डाऊट. बिलालपाडा वर्सेस टीम घासकोपरी हा सध्या सामना सुरू आहे आणि यंदाच्या हंगामात काय काय घडलंय, कोणता संघ पुढे आहे, या सगळ्या गोष्टी आमचे दिनेश किणी तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच, कारण अधिकृत समालोचक मित्र आहेत. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मी अशा ठिकाणी आहे जिकडे आमचे दोन्ही समालोचक मित्र बघितले तर पाणजू गावातून येतात आणि एका संघटनेशी संलग्नित आहे, तर दुसऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने दुसऱ्या संघटनेशी संलग्न आहे. म्हणजे मध्ये राहतो मी, आम्ही आपलं बरं आहे. त्यामुळे कौतुक आहे आमच्या दोन्ही मित्रांचं. चांगलं काम करतायत आणि आपापल्या संघटनेशी अगदी प्रामाणिक आहेत, ही महत्वाची गोष्ट. चला चला, क्षेत्ररक्षण सजवा. आघाडीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला मला वाटतं सुनील आहेत आणि दुसऱ्या बाजूला विवेक आहेत. विवेकला मी आता ओळखू लागले, कारण त्याचं ते तुरु धावणं अगदी जबरदस्त आहे आणि मला वाटतं हे गाणं मला वाटतं त्याच्यासाठी होतं, ही चाल तुरु. चला टीम घासकोपरी, क्षेत्ररक्षण सजवा प्लीज प्लीज. 31 धावा विजयासाठी आहेत, तुम्हाला डिफेंड करायची आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम बिलालपाडा संघ विचार करतोय की या 31 धावा किती लवकर बनवता येतील. चला बघा, इतकं क्रिकेट तुम्ही खेळताय, कोणता क्षेत्ररक्षक कुठे उभा असतो हे तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येकाचा एक रोल ठरलेला आहे की मी मिडऑनला जाईल किंवा मी डीप मिड विकेटला असेल, मी डीप स्क्वेअर लेगला असेल. प्रत्येकाने ॲक्च्युली प्रॅक्टिस जर बघितलं, तशी प्रॅक्टिस केली ना सिच्युएशननुसार, तर ते नक्कीच चांगली प्रॅक्टिस करतायत असं आपण म्हणू शकतो. सध्या मात्र आपण बघा, जो सध्या शॉर्ट कव्हरला उभा आहे त्याने तिकडेच उभं राहिलं पाहिजे प्रॅक्टिसला, तर त्याला ती गेम प्रॅक्टिससुद्धा मिळेल. त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही बारकाईने बघितल्या ना, तर मॅचमध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमचं गेम रीडिंग. या आपल्या आयुष्यात इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात, तुमचं ऑब्झर्वेशन पॉवर म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती ही महत्त्वाची आहे आणि कदाचित ते जर निरीक्षण तुम्ही करत असाल ना, तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला हँडल करू शकता. गोलंदाजी मार्कर कोण इथं आहेत? टीम घासकोपरी. राखीव खेळाडू पाठवा. या ना दादा. दिलीप दादा मला वाटतं रेस घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. बॉलर कोण आहे दादा? विजय. थँक्यू. 31 डिफेंड करायचे आहेत घासकोपरीला, 31 बनवायचे आहेत बिलालपाड्याला. मॅच सुरू झाली आहे. चला लवकर प्लीज. अजून काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ही स्पर्धा आज संपन्न करायची आपल्याला. पहिला बॉल, लेट कटचा फटका. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, एक धाव इथेही मिळते. विवेक बघा, ये क्या आता मला प्रश्न पडला की विवेक आला कशाला होता. हे क्रिकेट थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. मला आठवण झाली भारत मालवणीच्या अरुण दादांची. काय ती मालवणी एक्सप्रेस, थांबण्याचं नाव घ्यायचे नाही.
पॉवरफुल नाहीये तात्या, झोप आता तू. राकेशला पण झोपवतो आता. सध्या राकेशच्या मनामध्ये काजवे चकाकतायत. 3 ओव्हरची मॅच आहे फक्त, पॉवर प्ले कुठून ठेवणार. चला पहिल्या बॉलवर धावी आले, पहिल्या बॉलवर विकेटही आले धावचीच्या रूपानं. नवीन बॅटर आलेत अजय. 31 करायचे आहेत. ओ यावेळेला जर बघितला तर अपील होत आहे, मात्र कुठेतरी बरोबर पंचांच्या समोर आले. ती गोष्ट पंचांनी दाखवलं, एक्सपिरियन्स अंपायरिंग. आणि मला वाटतं राकेश मामाचं गाव आहे का बिलालपाडा, क्या बात आहे. त्यामुळे राकेश सध्या ही मॅच पाहतोय. A1 जोडी. आणि आय होप वरती जितू सुद्धा असेल. पाहूया पुढचा चेंडू. समोर खेळलेत, हवेत खेळलेत. हा झेल होणार का. प्रयत्न झाला, मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मग अगदी आपण बघतोय डीप कॉर्नर रिजन मधून इथे येत असताना या 3 धावा. इथे चाललंय काय. या बेलालपाड्यावाल्यांनी मला वाटतं कोल्हापुरी ठेचा खाल्लाय आणि त्यांची अगदी सुसाट सुटली आहे असंच म्हणावं लागेल. ज्याला ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात ते यालाच. आणि त्यांना जिंकायचं आहे, जिंकायचं आहे, अगदी लवकर जिंकायचं आहे. आणि जितूच्या मामाचा गाव सुद्धा बिलालपाडा आहे. क्या बात आहे. यावेळेला अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळले ते. 1 धाव पूर्ण होते, 2री धाव होणार आहे माहिती आहे. आणि कदाचित इथे 3री धाव पूर्ण होणार का. होणार आहे, होणार आहे. ओ आणि कदाचित ओ सांभाळा सांभाळा सांभाळा. 4थी धाव नाही मिळणार. अगदी हातातून बॅट सुटले. मात्र सुनीलचं मला आश्चर्य वाटतं. सुनील अक्षरशः पळवतोय आणि अजय पळतोय. वेगळं क्रिकेट पाहायला मिळत आहे. धावा बघा आतापर्यंत धावसंख्या झाल्या मात्र 8 धावा. मला वाटतं आमच्या नवघर मास्टर बीनं जे जेवण बनवलं ना ते चांगलं आहे. अगदी सगळ्यांना एनर्जी आले. क्या बात आहे. A1 जोडी. अगदी मामाच्या गावाला जाऊया, बिलालपाड्याला जाऊया. सध्या A1 जोडी 7व्या आसमानात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. गडीबाद 2. रणजित येतो आता बॅटिंग एंडला. त्यामुळे या मॅचची गणित आता कदाचित बदलताना दिसतील. मात्र जबरदस्त धावा पळण्यासाठी जो प्रयत्न केला गेलाय ना तो अप्रतिम आहे. आणि बऱ्याच काळानंतर मी असं क्रिकेट बघतोय. थँक्यू बिलालपाडा. मात्र हे षटक अजून संपलेलं नाहीये. गोलंदाजी मार्कवर आहे ते म्हणजे विजय. रणजित आलाय. हलक्यात प्लेस केलाय, चांगला फटका. मात्र इथे 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 9 झाली आहे. थँक्यू थँक्यू भगवान दादा. काय अध्यक्ष आहेत. अगदी लास्ट पर्यंत थांबतील असे अध्यक्ष पाहायला मिळत नाही हो. धावसंख्या झाली 9. गडीबाद 2. षटक अजून संपायचं बाकी आहे. स्ट्राईक एंडला सुनील. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. कंप्लीट. 2री धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. ग्रेट शो बाय बिलालपाडा. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 31 धावांचं आणि 11 धावा झालेत. म्हणजे आता 12 चेंडू आणि 20 धावा. मॅच स्टील ऑन. सध्या घासकोपरी टीमला विचार करावा लागेल. इथे तुम्हाला विकेट हवी आहे, इथे तुम्हाला धावा रोखायची आहे, त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. कदाचित समालोचन कक्षातून या गोष्टी बोलताना आम्ही क्ल्यू देतोय.
मात्र तरी सुद्धा तो क्ल्यू तुम्ही किती घेताय आणि त्यावर एक्झिक्यूट करताय ही महत्वाची गोष्ट असते. पाहूया घडतंय काय. 12 चेंडू 20 ची गरज. हा सामना कोणाचा, बिलाल पाड्याचा की घासकोपरीचा. आता दोन्ही संघ जर विचार केले तर अगदी पालघर जिल्ह्यातील आहेत. आपलं पालघर बाबा. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच यतीन. तुझं काम देखील महत्वपूर्ण आहे. सगळ्यांची चांगली सोय तू करतोयस. गोलंदाजी मार्कवर येत आहेत विशाल. विशालवर जबाबदारी सोपवली आहे. धावा रोखायची आहेत, विकेट मिळवायची आहेत. तर दुसऱ्या बाजूला रणजित आहे. 12 मध्ये करायचे आहेत 20. एवढा ऑन साइडला ड्राईव्ह चांगला आहे. इथे दुसरी धाव असेल. सुनील येणार आहेत. या 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट. आणि कदाचित ही तिसरी धाव. याच गोष्टी करायच्यात बिलाल पडायला आणि कदाचित आज चौकार पूर्ण होईल का. ओ हो हो. बिलाल पाडा, बिलाल पाडा. अक्षरशः समोरच्या संघाला पाडून पाडून धावा करतायत. चहा करा सांग घोषाला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. रणजित गेला आणि त्यानंतर सुनील अजून आपला पेस वाढवत आहेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. म्हणजे आता 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. वेल प्लेड रणजित. अगदी सॉफ्ट हँडचा वापर केला आणि तिथून या 4 धावा पळून पूर्ण केलं. बघा टीम घासकोपरी तुम्ही याच गोष्टी थोडंसं चुकताय. क्षेत्ररक्षणा कळीचा मुद्दा आहे आणि सध्या जर तुम्ही अशा धावा अडवल्या नाही तर मग विजय दूरच. यावेळा पुन्हा एकदा हा फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय. अगदी योग्य फटक्यांची निवड करतोय रणजित इथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुनीलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलंय. सुनील भाऊ अगदी आपण कदाचित त्यांच्या वयाकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं ते 45+ तर आहेतच. मात्र सध्या ज्या पद्धतीने धावतायत मला का कुणास असं वाटतंय की ते 23 वर्षाचे आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि काय स्टॅमिना आहे त्यांचा भारदस्त. म्हणजे आम्ही बनवलेलं जे चिकन होतं ना ते अगदी पचलंय. नेक्स्ट बॉल विशाल टू रणजित. समोर कडक बेधडक अफलातून षटकार. दॅट्स रणजित फॉर यू. एक्सपिरियन्स घेऊन येतो लेदर बॉल क्रिकेटचा आणि मॅचचा टेम्परामेंट हे त्याच्याकडे आहेच. या षटकारानं बरंच काही बिघडवलंय. धावसंख्येनं अगदी हनुमान उडी घेतली आहे. संघाची धावसंख्या म्हटली तर आता पोहोचले 23 वर. आता फक्त 8 धावांची गरज आहे. काय जबरदस्त हनुमान उडी. आणि मी जेव्हा हनुमान उडी म्हटलं तर बिलालपाडा म्हटलं तर आता त्यांचं हनुमानाचं मंदिर देखील बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झालंय. त्यामुळे निश्चितच ही आपली देवता अगदी प्रत्येक गावामध्ये असते आणि प्रत्येक गावामध्ये त्याचं स्थान हे अगदी अबाधित आहे. तो आपला बजरंग बली, तो आपला हनुमंत. मात्र या षटकारानं प्रेशर रिलीज कराय अगदी रिलीज केलाय. अगदी जसे भाताला फोडणी देण्यासाठी कुकर जसा शिट्ट्या मारतो ना तसा प्रेशर आता रिलीज झालाय. वेल प्लेड रणजित. अगदी तो मगाचा धावत पळत पूर्ण केलेला चौकार, त्यानंतर हा षटकार. ग्रेट क्रिकेट. धावसंख्या आवाक्यात दिसते. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट यालाच म्हणतात. वेल प्लेड, वेल प्लेड. इथेही 2 धावा. सध्या क्रिकेट कसं खेळलं जावं याचं मूर्तिमंत उदाहरण देताना हे दोन्ही बॅटर हॅट्स ऑफ आहेत. जबरदस्त बॅटिंग. आम्ही बरेच ठिकाणी म्हणतो हाऊ टू प्ले आणि ते हाऊ टू प्ले दाखवलं जात आहे.
सुपर बॅटिंग बाय रणजित, सुपर बॅटिंग बाय सुनील. संघाची धावसंख्या 25. आता 8 चेंडू मध्ये 6ची गरज आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे, इथेही धावा मिळतील. स्टॅमिना स्टॅमिना आणि स्टॅमिना. वा वा वा. 7 मध्ये करायचे 4. टीम घासकोपरी संघ विचार करतोय की हा सामना निसटला कुठून. तर त्यावर एकच उत्तर आहे की जी तुमची ग्राउंड फिल्डिंग आहे ना ती थोडीशी निश्चितच कमजोर राहिली आहे आणि त्याचा योग्य वापर समोरच्या बॅटरने करून घेतलाय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते, सुधारणेला वाव आहे असं म्हटलं जातं आणि ती सुधारणा नक्कीच होईल अशी अपेक्षा करूया. आता 4 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 7. ग्रेट शो बाय बिलाल पडा. पुढील फेरीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय, मात्र त्यांच्या समोर इथे जर बघितलं तर ही मॅच समाप्त. वेल डन रणजित, अफलातूनरित्या ही मॅच समाप्त केली आहे आणि नो डाऊट या एकूणच सामन्याचा मानकरी कोण हे सांगण्याची गरज नाही. मला वाटतं जर इथे 7 चेंडूमध्ये 23 धावा जरी रणजितने केल्या असल्या तरी देखील मला जर विचारतं माझ्यासाठी मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर मी सुनीलला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच करीन. मात्र इथे रणजित स्पेशल चॉईस आहे, नो डाऊट. चांगल्या बॅटिंगला येत त्यांनी जबरदस्त या सामन्यावर राज्य केलं. या रणजित आपण आहात मॅन ऑफ द मॅच. A1 जोडी राकेश पाटील आणि जितू पाटील यांच्याकडून या बिलालपाडा संघासाठी, बिलालपाडा टीमसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. A1 जोडी आणि बिलालपाडा टीम भाच्यांकडून आले. हे तुमचे दोन्ही भाचे अगदी A1 जोडी आहेत नवघरची. तर तुमच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक राकेश पाटील आणि जितू पाटील यांच्या माध्यमातून आलंय. चांगलं क्रिकेट दाखवलं तुम्ही, अगदी भाच्यांना खुश केलं. चला या रणजित आपण आहात मॅन ऑफ द मॅच आणि टीम कॅप्टन बिलालपाडा टीम कॅप्टन आपण या आणि टीम कॅप्टन कोपरी ठाणे आपण या. वेल डन रणजित, जबरदस्त मॅच आणि काय बॅटिंग केली, सुपर. बिलालपाडा टीम कॅप्टन तुम्हीच आहात का? हा ठीक आहे, काय हरकत नाही. चला A1 जोडी राकेश पाटील आपण या प्लीज. आपल्या शुभसेचे पारितोषिक देऊया, भाच्यांनीच दिलं पाहिजे. आणि चला मग मामाचं घर पण आणि सासूरवाडी पण, काय बोलताय? चला मी विनंती करतोय हे पारितोषिक द्या प्लीज. सामनावीरा किताब आणि एक खास टी शर्ट आपण पाहतोय किरण हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून आणि एकूणच यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून एक खास टी शर्ट मॅन ऑफ मॅच देताना आम्हाला आनंद होतोय. अभिनंदन टीम बिलालपाडा आणि अभिनंदन रणजितचं. आणि हे खास पारितोषिक सुद्धा द्या भाच्यांकडून.